मैत्रिणींनो नमस्कार. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. ऐश्वर्या सुमित्रा आईच्या रूममध्ये येते आणि आई म्हणतात, तू तयार झालीस, थँक्यू बरं का ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, त्यात थँक्यू काय आहे आई, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळेल नाही त्या त्या सगळ्या गोष्टी करेल मी. सुमित्रा आई डोळे पुसते आणि ऐश्वर्या थोडी बाजूला जाते आणि मनातल्या मनात म्हणते, अगं म्हातारे, तुला खिशात घालण्यासाठी तर खोटं नाटक करते मी. जानकी बघ किती हुशारीनं मी आईचं मन जिंकले. आणि इकडे जानकी आणि तिची टीम असते. जानकी म्हणते, त्या ऐश्वर्याला असं वाटत असेल की खूप हुशारीने आईचं मन तिने जिंकले, पण नाही, जिंकलंय आपण. यव्हाना तिने आईना सांगितलं पण असेल की गणेश उत्सव आपण साजरा करूया, म्हणजेच सारंग आईला भेटतील. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं हेच तर केव्हापासून सारंगला सांगतोय मी. आणि ऋषिकेश सारंगकडे वळून पाहतो तर सारंग तिथे नसतो आणि सगळे घाबरतात. सारंग भाऊजी कुठे गेली, सारंग भाऊजी कुठे गेली. ऋषिकेश म्हणतो, आताच तरी ते होता, 1 मिनिट, हा आईला तर भेटायला गेला नाही. जानकी म्हणते, आईंना, अरे देवा. आणि ऋषिकेश म्हणतो, चल. आणि 4 जण तिथून पळत जातात. आणि इकडे सारंग आला आशीर्वाद बंगल्यामध्ये. इकडे तिकडे पाहतो, दबक्या पावलाने मध्ये शिरतो. त्याला घरामध्ये कोणी दिसत नाही आणि मनाशीच हसतो. आईच्या रूमकडे जाणार तोच ऐश्वर्या तिथून बाहेर येते आणि तो तिथेच थांबतो. ऐश्वर्या सारंगला पाहते. आता सारंगची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि तो तिथंच थांबतो. ऐश्वर्या म्हणते, थांबा. ऐश्वर्या विचारते, कोण आहात तुम्ही. आणि हा इकडे तिकडे पाहतो, घाबरतो, देवाला धावा घालतो आणि तोंडावर टावेल धरून खोखोलतो. ऐश्वर्या म्हणते, मी काहीतरी विचारते तुम्हाला, कोण आहात तुम्ही, काय नाव आहे तुमचं. आणि सारंग, देवा वाचो, देवा वाचो, याचं मनातल्या मनात चालू असतं. ऐश्वर्या सारंग पुढे येणार तो जानकीमध्ये येते आणि म्हणते, प्रकाश दादा काय हो, हे सामान घेऊन जा. आणि बाकीची माणसं कुठे आहेत. बाल सारंग वाचलेला असतो आणि हे 3 जण सुटकेचा श्वास घेतात. जानकी म्हणते, आपल्याला काही करायचं नाहीये, हे सामान घेऊन जा. आणि सारंग फुलाची टोपली उचलतो आणि जायला निघतो. तोच ऐश्वर्या म्हणते, थांबा. आणि सगळ्या जणांना परत घाम फुटतो. ऐश्वर्या म्हणते, हे सामान घेऊन कुठेही जायचं नाहीये, घरामध्ये गणेश उत्सव होणार आहे, ह्या तुम्ही माळा लावायला घ्या. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो आणि त्याच ह्याच्यामध्ये जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, पण तूच तर. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, हो मला माहिती, मीच नकार दिला होता, पण आता माझा विचार बदललाय, मी आईंशी बोलली. हे ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. ऐश्वर्या म्हणते, आता घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणार. ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो, ए मूर्ख आहेस का तू, तुला ऐश्वर्याने पकडलं असतं, ओळखलं असतं तर केवढ्यात पडलं असतं. जानकी म्हणते, ऋषिकेश बरोबर बोलताय, तुम्ही थोडक्यात वाचलात सारंग भाऊजी, असं मागच्या मागे केव्हा निघून गेलात, कळलंच नाही आम्हाला. नशीब तुम्हाला त्या ऐश्वर्याने बघितलं नाही, बघितलं असतं तर आपल्या सगळ्या प्लॅनची वाट लागली असती. सारंग म्हणतो, सॉरी रे दादा, मी आधीर झालो होतो ना, आणि ती बाई आईच्या रूममध्ये असेल असं मला वाटलंच नाही. ऋषिकेश काहीतरी बोलायला जातो. ते म्हणतो, अरे सारंग. आणि तेवढ्यामध्ये म्हातारी येते आणि म्हणते, गुंडी, गुंडी. आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो, जा 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 पटकन आईला भेट. आणि सारंग आईच्या रूममध्ये जातो. आजी येते आणि म्हणते, असे काय बघताय माझ्याकडे. अवंतिका म्हणते, असेच बघतोय आजी, आता घरामध्ये गणेश उत्सव होणार नाही ना, मग तुम्हाला मोदक खायला भेटणार नाहीत म्हणून वाईट वाटतंय आम्हाला. आजी म्हणते, काही वाईट वाटून घ्यायचं नाही, गणेश उत्सव होणार. तसं सुमित्राचं आणि ऐश्वर्याचं बोलणं झालंय आणि वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये. गणेश उत्सव होणार म्हणजे होणार, होकार दिलाय म्हणून गणेश उत्सव होणार आहे, कळलं ना जानकी. आजी म्हणते, चला चला चला, आपली आपली कामं करा, चला. आणि त्यावर अवंतिका म्हणते, 1 मिनिट आजी, म्हणजे ऐश्वर्याने होकार दिलाय. आणि आजी म्हणते, अर्थात. अवंतिका म्हणते, मग काय, तिने होकार दिला नसता तर गणेश उत्सव झाला नसता का घरी. आणि आजी म्हणते, झालं, जानकीची वकिली करून झालं. आजी म्हणते, तू तुझ्या तोंडाची कितीही वाफ दवडलीस तरी या घरामध्ये अधिकार चालतो तो फक्त ऐश्वर्याचा. आजी म्हणते, जानकीची वकिली करण्यापेक्षा जरा 2-4 कामं करा, चला निघा निघा, तयारीला लागा. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, तू जा ना, तू आराम कर. आणि आजी जायला निघते आणि जानकी आडवी येऊन म्हणते, इथे इथे कुठे. आणि आजी म्हणते, सुमित्रेच्या रूमकडे चालली मी, तिला भेटायचंय मला. आणि जानकी म्हणते, अहो पण आई तर घरात नाहीच आहे. आजी म्हणते, सुमित्रा घरात नाहीये, मग कुठे गेलीये. अवंतिका म्हणते, आई देवळात गेल्यात, देवळात. आणि जानकी पण म्हणते, हो देवळात गेल्यात आई, देवळात. आणि अवंतिका म्हणते, देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. जानकी म्हणते, खरं तर आई मला सांगून गेल्यात तुम्हाला सुद्धा देवळात बोलवले, पण मी तुम्हाला निरोप द्यायला विसरले आजी, सॉरी हां. आजी म्हणते, मग हे सांगणार कधी, मी म्हातारी झाल्यावर, मी देवळात जाऊन येते हां. आणि हे ऐकून अवंतिका गालातल्या गालात हसते. आजी म्हणते, मी जाऊन येते, तोपर्यंत गणेश उत्सवाची तयारी करा. आणि सगळेजण हो म्हणतात. सौमित्र म्हणतो, सावकाश जा आजी. आणि आजी म्हणते, हो मी सावकाश जाते आणि सावकाश येते. ऋषिकेश म्हणतो, बरं झालं आजी निघून गेली, आता आईची आणि सारंगची भेट होईल. आणि जानकी म्हणते, आता प्रत्यक्षात आई सारंग भाऊजीला भेटतील, खोटत नाही.
आणि इकडे चौघ जण त्या जागेवर असतात जिथे सारंगला त्यांनी ठेवलेलं असतं आणि ती व्याकुळ होते. जानकी म्हणते, सारंग भाऊजी यायला पाहिजे होते, अजून कसे आले नाहीत. आणि ऋषिकेश म्हणतो, तू काळजी करू नकोस, तो आईला भेटून इकडेच येत असेल. सौमित्र म्हणतो, पण तिकडे काय सुरू असेल, आई त्याला पाहून कशी रिॲक्ट करेल, काय होईल. सौमित्र म्हणतो, मला तर वाटतंय सारंगला पाहून आईचं मन शांत होईल. आणि अवंतिका म्हणते, हो, आणि त्यांचं मनही बदललेलं असेल. जानकी म्हणते, नाही, ते इतकं सोपं नाहीये. आईला सगळं कळून सुद्धा आईने विश्वास नाही ठेवला तर. ऋषिकेश म्हणतो, का नाही ठेवणार. स्वतःहून सारंगने ऐश्वर्याची सगळी कारस्थानं सांगितल्यावर आई विश्वास का नाही ठेवणार. जानकी म्हणते, ऐश्वर्या आहे ना तिथं त्यांचं मत परिवर्तन करायला. एवढं सगळं करून सुद्धा आईला जर विश्वास नाही बसला, त्यांना जर असं वाटलं की हा माझा डाव आहे, मी केलंय मुद्दाम, तर आई माझ्याच विरोधात जातील, पुन्हा सगळं माझ्यावर येईल. मी कसं करायचं ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू ना जास्तच विचार करतेस जानकी. अगं तसं काहीच होणार नाही. आपण जसं ठरवलंय ना सगळं तसंच होणार आहे. त्यावर अवंतिका म्हणते, आपण जसं ठरवलंय ना तसंच आपल्या प्लॅननुसार सगळं झालं पाहिजे. सौमित्र म्हणतो, हो, अगदी सगळं तसंच होणार आहे, कारण आपली नियत साफ आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, जर नियतीच आपल्या विरुद्ध गेली तर. ऐश्वर्याने त्यांना पकडलं तर. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्यावरून खाली येते आणि म्हणते, अरे घर एवढं सामसूम कसं, आताच तर एवढी माणसं होती, गेली कुठं. ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र गेले कुठं. काहीतरी गडबड आहे, ह्यांचं काही सुरू नाहीये ना माझ्या विरुद्ध. मला असं का वाटतंय की माझ्या विरुद्ध ह्यांची काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. ठीक आहे, ह्यांना काय करायचंय ते करू दे, मी पण ऐश्वर्या आहे आणि ह्यांचे सगळे डाव हाणून पाडेल. तो तिकडून सारंग आईच्या रूम मधून बाहेर येतो आणि कडी लावतो. देवा रे, सारंग अजून अडकला. सारंग ऐश्वर्याला पाहतो आणि म्हणतो, बापरे, ही ऐश्वर्या इथं काय करते. आता जर हिने मला पाहिलं ना तर सगळंच संपलं. आणि तो तिकडून वळून जायला निघतो. तोच ऐश्वर्या फिरते आणि त्याला पाहते, थांबा. आणि इकडे जानकी म्हणते, ऐश्वर्याला सगळं कळलं तर. ऋषिकेश म्हणतो, मी सारंगला फोन लावून पाहतो. आणि सारंगला फोन लावायला ऋषिकेश मोबाईल खिशातून काढतो. घंटाडांग 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 असं वाजतं आणि आपल्याद्वारे डायल केलेला नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असं तो फोन सांगतो. जानकी विचारते, काय झालं. आणि ऋषिकेश सांगतो, त्याचा फोन नाही लागत आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, सारंगला आईकडे जाऊन बराच वेळ झाला, तिथे काय सुरू असेल हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये, पण त्यात सारंगचा फोन सुद्धा लागत नाहीये. जानकी म्हणते, तेच सांगते मी, ती ऐश्वर्या काही करू शकते, आपण निघूयात का आता प्लीज. आणि त्यावर सगळेजण म्हणतात, हो. आणि तिथून सगळेजण जातात. आणि इकडे ऐश्वर्या सारंगला पाहते आणि म्हणते, थांबा. आणि तरी सुद्धा सारंग पुढे जातो आणि ऐश्वर्यामध्ये, थांबा म्हटलंय ना. सारंग तोंडाला टावेल लावून उभा राहिलेला असतो. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही आत खोलीमध्ये कसं काय शिरताय. कोण आहात तुम्ही. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी काहीतरी विचारते. आणि सारंग खोकलतो. सारंग खोकलतच पुढे जात असतो आणि ऐश्वर्या त्याच्या मागे, ओ दादा, थांबा थांबा, मी काय विचारते तुम्हाला, कोण आहात तुम्ही आणि आत कसं काय शिरत होतात. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी काहीतरी विचारते तुम्हाला, वाचा बसली आहे का. आणि सारंग खोकलतच मान हलवतो आणि अंगठा दाखवतो. ऐश्वर्या म्हणते, म्हणजे बोलता येत नाही, मग इतक्यावर तुम्हाला तेच विचारते ना, तेव्हा नाही सांगता आलं. ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, कामं करून घ्या, नुसता वेड्याचा बाजार, असं म्हणते आणि तिथून निघून जाते. सारंग ऐश्वर्याला गेलेली पाहतो आणि स्वतःशीच देवाचे आभार मानतो आणि म्हणतो, वाचवलंस रे बाबा, दोनदा वाचवलंस. सारंग म्हणतो, मला आता इथून निघायला पाहिजे, माझी सगळेजण वाट पाहत असतील. आणि तो असं म्हणून आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर पडतो. आणि इकडे ऐश्वर्या आईच्या रूममध्ये येते. ऐश्वर्या आईला विचारते, आता एक माणूस तुमच्या खोलीच्या बाहेर होता, तो आता आला होता का हो. आई रडक्या आवाजात म्हणते, मीच त्याला आत बोलवलं होतं, मी त्याला सांगितलं, काल जशी फुलाची सजावट केली होती ना, मला अगदी तशीच पाहिजे. आई ऐश्वर्याचा हात धरते आणि दोघी जणी बेडवर बसतात. आई म्हणते, ऐश्वर्या, तुला आठवतंय आपल्या सारंगला फुलं केवढी आवडायची. आणि ऐश्वर्या म्हणते, हो माहिती हो आई मला, तुम्ही जेव्हा असं बोलता ना तेव्हा मला पण सारंगची खूप आठवण येते. मग मी तुमच्या जवळ येते, माझं मन मोकळं करते. घरातल्या लोकांना माझ्या दुःखाचं काही पडलेलंच नाहीये, मी कशातून जाते हे जाणवतच नाहीये त्यांना. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी सगळ्यांना आपलं मानते, पण नेहमी मला त्यांच्याकडून परकेपणाचीच जाणीव मिळते. ऐश्वर्या आईच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते, ते म्हणतात ना, नवरा गेला की बायको एकटी पडते, अगदी तसं झाले बघा आई माझं. माझे सारंग गेले आणि मी एकटी पडले हो आई. ऐश्वर्या म्हणते, माझे सारंग जेव्हा होते ना तेव्हा तो माझे हट्ट पुरवायचे, माझे लाड करायचे, माझ्या बरोबर उभे राहायचे, मला समजून घ्यायचे. पण आता ते नाही येत. पण आता तुम्ही आहात ना आई, तुम्ही आईचं मला प्रेम देता, मला समजून घेता, म्हणून मी आहे. नाही तर रोज माझ्या डोक्यामध्ये वाईट साईड विचार येत असतात, असं वाटतं का मी जीव देऊ. आणि त्यावर आई म्हणते, अगं ऐश्वर्या, असं काय बोलतेस, असं नाही हा बोलायचं. अगं सारंगचा अंश वाटतंय तुझ्या पोटामध्ये, असे विचार नाही आणायचे मनामध्ये. अगं सारंग जर कुठून बघत असेल तर किती वाईट वाटत असेल त्याला. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते,
आई अहो, हाच विचार करून मी स्वतःला सावरून घेते बघा. मी 2 जीवाची आहे, 2 घरात जावा आहेत, पण त्यांना आहे माझी काळजी नाही. स्वतः आई आहे ना जानकी, पण तिने स्वतःहून येऊन मला कधीच गर्भसंस्काराच्या 2 गोष्टी सांगितल्या नाहीत. ऐश्वर्या पुढे म्हणते, माणूस बदलतो ना, पण सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलाय की मी नालायक बाई आहे. आई म्हणते, ऐश्वर्या नको ग असं बोलूस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, कोणीच या घरात माझा विचार करत नाही. तुम्ही माझा विचार करता, आजी माझा विचार करते, पण आता तर आजी सुद्धा नाही आहेत घरात. आई म्हणते, हो तिला गावाकडे जावंच लागते ना. ती जरी इथे असली तरी तिचं मन गावातच असतं, आणि आता तर गणपती उत्सव आहे, त्यामुळे तिला जावंच लागेल. आणि ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही नाही ना मला कुठे कधी सोडून जाणार. आणि त्यावर आई म्हणते, नाही ग, मी तुला कधीच कुठे सोडून जाणार नाही. माझ्या सारंगचा अंश वाढतंय तुझ्या पोटामध्ये, त्यामुळे हा विचार तू करू नको. त्यावर ऐश्वर्या म्हणते, किती बरं वाटतंय तुमच्या शब्दात, प्रत्येक शब्दात माझ्या बाळावरचं प्रेम पाहून. मी सुद्धा या घरामध्ये सगळ्यांचं मन जिंकायला, प्रेम मिळवायला आले होते, पण ते काही जमलं नाही मला. सून म्हणून कमी पडले, बायको म्हणून कमी पडले, पण एक आई म्हणून मला कमी पडायचं नाही. आई म्हणते, हे बघ, जे झालं ते झालं, कोणीही तुझ्याशी आता वाईट वागणार नाही. आई पुढे म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणीही तुझ्या विरुद्ध कट जरी केला ना, तरी मी तुझ्या पाठीशी कायम असेल. ऐश्वर्या आई म्हणते आणि रडते, आईच्या मिठीत जाते आणि मनाशीच म्हणते, द्या रे द्या, कोणीतरी बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड द्या मला. काय ॲक्टिंग करून मस्त गुंडाळलंय मी या म्हातारीला. आता त्या ऋषिकेशने काही जरी केलं तरी सुमित्रा नावाचं कवच माझ्याकडे आहे. आणि इकडे 4 जण एकदमच आत येतात. जानकी म्हणते, कुठे कुठे आहेत सारंग भाऊजी, कुठे आहेत ते? कुठे दिसत नाहीये, त्यांना शोधायला हवं. आणि सगळे इकडे तिकडे पाहतात. जानकी म्हणते, आईच्या खोलीत असतील का? आणि ऋषिकेश म्हणतो, कदाचित असू शकेल, तुम्ही इथेच थांबा, मी बघून येतो, असं म्हणतो. आणि तो जायला निघणार, तोच नाना आवाज देतात, ऋषिकेश. नाना विचारतात, काय रे, तुम्ही गेला होतात कुठे हा? आणि तरी सगळेजण गप्पच असतात. ऋषिकेश आणि जानकी वेगवेगळे उत्तर देतात. ऋषिकेश म्हणतो, बाजार समितीत. जानकी म्हणते, आम्ही अगोदर बाजार समितीत गेलो आणि तिथून खरेदीला. अवंतिका आणि सौमित्र भाऊजी पण होते. हो ना भाऊजी? आणि सौमित्र हो म्हणतो. हो म्हणजे माळ, डेकोरेशन, माळी, म्हणजे सारंगला ज्या गोष्टी आवडतात त्या घ्यायला गेलो होतो, आणि आम्ही हे सगळं मिळून करू. त्यावर नाना म्हणतात, हे सगळं करताना तुम्हाला सारंगची उणीव भासत असेल ना? कळतंय रे मला, पण सारंग नसतानाही तुम्ही हे सगळं करताय हे बघून बरं वाटतंय. आणि आईच्या रूममधून आई आणि ऐश्वर्या असं एकामागे एक 2 जण येतात आणि हे 4 जण तिकडे पाहतात. जानकी मनाशीच म्हणते, जर ऐश्वर्या खोलीच्या बाहेर आली आहे तर मग सारंग भाऊजी कुठे गेलेत? आई म्हणते, काय रे, झाली ना तयारी? आणि त्यावर अवंतिका म्हणते, हो आई, सगळी तयारी झाली आहे आणि आम्ही सगळं नीट करू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जानकी परत म्हणते, आई तर काही न झाल्यासारखंच वागताय. सारंग भाऊजी आणि आईची भेट झाली आहे ना नक्की? आई पुढे म्हणते, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गणपतीची सगळी तयारी करताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे. तिच्या मनाचा जरा विचार करा. आणि अवंतिका, जानकी, तुम्ही जरा तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, तिला काय हवं काय नको ते पहा. आणि आई जानकीला म्हणते, जानकी तुला सांगते मी, जरा 2-4 गोष्टी गर्भसंस्काराच्या सांग ऐश्वर्याला. जानकी म्हणते, हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आणि अवंतिका 2 जणी मिळून चांगलीच काळजी घेऊ हिची. अवंतिका म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही 2 जावा मिळून ना ऐश्वर्याची खास काळजी घेऊ. अवंतिका पुढे म्हणते, बरं मी काय म्हणते वहिनी, ऐश्वर्याचं चेकअप वगैरे झाले का, टेस्ट वगैरे? जानकी म्हणते, अरे देवा, नाही ना, सोनोग्राफी कुठं झाली आहे? जानकी म्हणते, ऐश्वर्या आपण तुझी सोनोग्राफी करूया, म्हणजे आपल्याला कळेल बाळ कसं आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, त्याची काय गरज आहे? जानकी म्हणते, अगं तू प्रेग्नेंट आहेस ना, मग सोनोग्राफी करायला नकोय? प्रॉब्लेम काय आहे त्यात? ऐश्वर्या म्हणते, नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण आईने विचारल्यावर तुला लगेचच कशी काळजी वाटायला लागली ग माझी? म्हणजे इतक्या दिवसात माझ्या बाळाची तब्येत कशी आहे, माझी सोनोग्राफी करायची, हे कसं काय लक्षात नाही आलं तुझ्या? जानकी म्हणते, अगं तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला, सारंग भाऊजीचं असं झाल्यामुळं तू त्या मनस्थितीतच नव्हतीस ना, तू तुझ्याच दुःखात होतीस. आता जरा सावरल्यासारखी वाटतेस, बरी वाटतेस, मग म्हटलं सोनोग्राफी करून घेऊया ना. काय ना, बाळाचा विषय आहे, म्हणजे बाळ बरं आहे की नाहीये हे बघायला हवंय ना. आई ऐश्वर्याला म्हणते, जानकी म्हणते ते बरोबर आहे, तू करून घे सोनोग्राफी. अवंतिका म्हणते, एक्झॅक्टली, त्याच्यामुळे बाळाचे अपडेट कळतील, खरं काय खोटं काय ते पण कळेल. खाल्ली अवंतिकाने माती. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, माझे मोठे धीर आहात ना तुम्ही, मला आधार द्यायचा सोडून मला धमकावताय कसले? आज माझे सारंग या जगात नाही येत म्हटल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे? आई म्हणते, ऋषिकेश काय हे?
ऋषिकेश म्हणतो आई ऐक माझं, आणि आई म्हणते बास. त्यावर जानकी म्हणते आई ऐका तर, आणि आई म्हणतात काय ऐकायचंय. आई म्हणते ऐश्वर्याला जर कोणी दोष दिला ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, गाठ माझ्याशी आहे. सारंग ज्या ठिकाणी असतं तिथे हे 5 जण असतात आणि जानकी म्हणते मला कळतच नाहीये, सारंग भाऊजीने जर सगळं आईंना सांगितलंय, त्यांना सगळं कळलंय, तर मग आई आपल्या बाजूने का नाही येत. खरंच आई बदलल्यात का. आणि बाहेरून आईचा आवाज येतो शहाणी झालीये मी आता. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.